नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुधाकर पवार, इतिहास विभाग प्रमुख, देवळाली कॅम्प महाविद्यालय. मित्रांनो, आपण आज तृतीय वर्ष कला वर्गातील विशेष स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या म्हणजे S3 विषयासाठीचा असलेला जो पेपर आहे उपयोजित इतिहास याविषयी माहिती घेणार आहोत. सेमिस्टर 6साठी सत्र 6साठी जो उपयोजित इतिहास म्हणजे अप्लाइड हिस्ट्री नावाचा पेपर जो आलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला उपयोजित इतिहास संकल्पना आणि उपयोजन समजावून घ्यायचं आहे. मागील सत्रात आपण इतिहास लेखनशास्त्राचा परिचय करून घेतलेला आहे, ज्यात इतिहासाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि इतिहास व सामाजिक शास्त्र याविषयीची माहिती बघितलेली आहेत. तसेच इतिहास संशोधनाची साधने व संशोधन प्रक्रियेविषयीची माहिती देखील आपण मिळवलेली आहेत. मित्रांनो, आजच्या तासाला आपण उपयोजित इतिहास ही संकल्पना, त्याचबरोबर इतिहासाचे उपयोजन आणि इतिहासाचे विविध विषयातील उपयोजन हे समजावून घेणार आहोत. आणि तीच आपली उद्दिष्ट आहे, म्हणजे उपयोजित इतिहास संकल्पना समजावून घेणे. दुसरं उद्दिष्ट आहे इतिहासाचे विविध विषयातील उपयोजन कशा पद्धतीने होते किंवा केले जाऊ शकते ते समजावून घेणे. पण नेमकी उपयोजित इतिहास ही संकल्पना काय आहे ही आज आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. बघा, आज जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात कोणताही विषय किंवा ज्ञानशाखा या पारंपरिक वैशिष्ट्य चौकटीत बंदिस्त राहिलेल्या नाहीत. विविध क्षेत्रामधील ज्ञानांचे मोठ्या प्रमाणात विशेषीकरण किंवा विस्तारीकरण झालेलं दिसून येतं. सर्वच अभ्यासविषयक ज्ञानाच्या विशिष्ट पातळीवर परस्पर जोडले जात आहेत. इतर विषयाप्रमाणे आज इतिहास अभ्यासाच्या कक्षा देखील मोठ्या प्रमाणात विस्तारित झालेल्या आहेत, रुंदावलेल्या आहेत. खरं म्हणजे इतिहास केवळ भूतकाळातील घटना व व्यावहारिक घडामोडींचा अभ्यास असंच म्हटलं जात होतं. इतिहासाच्या अभ्यासाने काही साध्य होत नाही किंवा करता येत नाही असेही इतिहासाच्या बाबतीत गैरसमज आहेत. परंतु इतिहास हा मानवी जीवनाशी सर्वस्पर्शी असणारा एक व्यापक विषय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आधुनिक काळात विविध विषय, शास्त्र व इतर क्षेत्राशी इतिहास विषयाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झालेला आहे. आणि त्यामुळेच भूतकाळात घडलेल्या इतिहासाचा वर्तमान काळ व भविष्यकाळात जनसामान्याच्या त्याच्या व्यावहारिक जीवनात जास्तीत जास्त उपयोग होईल त्या प्रयोजनातून उपयोजित इतिहास ही संकल्पना उदयास आली किंवा अस्तित्वात आली असं आपल्याला म्हणता येईल. या संकल्पनेचा नेमके अर्थ काय आहे, तसेच इतिहासाचे उपयोजन म्हणजे काय हे समजावून घेणे देखील महत्त्वाचं आहे. इतिहासाचे विविध प्रकार आहेत. त्याचप्रमाणे समकालीन इतिहास व त्याचे बदलते स्वरूप काय आहे याविषयीचा समग्र अभ्यास आपण प्रस्तुत प्रकरणामधून करणार आहोत. उपयोजित इतिहास ही जी संकल्पना आहे ही आपण थोडक्यात समजावून घेऊया. उपयोजन या शब्दाला इंग्रजीमध्ये अप्लाइड असं म्हटलं जातं, ॲप्लिकेशन म्हटलं जातं. आणि या शब्दाचा अर्थ लागू करणे असा होतो. एखादा विषय किंवा एखादी गोष्ट इतर क्षेत्रात लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष समजावून घेणे अथवा प्राप्त करणे याला उपयोजन म्हणजेच ॲप्लिकेशन असे म्हणतात. ॲप्लिकेशन या शब्दावरूनच अप्लाइड या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे किंवा विकास झालेला आहे. अप्लाइड हिस्ट्री म्हणजे उपयोजित इतिहास होय. आधुनिक काळात उत्तरोत्तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. त्यातून प्रत्येक विषयात अनेक नवनवीन संकल्पना उदयास आल्या. उपयोजित इतिहास ही त्यापैकीच एक संकल्पना आहे. काय आहे उपयोजित इतिहास ही संकल्पना? तर ती समजावून घेताना आपल्या ह्या बाबी निदर्शनास येतात किंवा आपल्याला असं म्हणावं लागतं, इतिहासाचं ज्ञान इतर विषयांना लागू करण्याचा विचार व कार्यप्रणालीला उपयोजित इतिहास असं म्हणतात. म्हणजे इतिहासाचं ज्ञान इतर विषयांना लागू करण्याचा विचार जो आहे तो म्हणजे उपयोजित इतिहास होय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इतिहासाची उद्दिष्ट इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच उपयोजित इतिहास असे म्हणतात. इतिहासाची उद्दिष्ट इतर विषयांना लागू करून
आणि मग जे निष्कर्ष येतील त्याला उपयोजित इतिहास असं म्हणतात. बदलत्या काळात अनेक विषयात बदल झालेले आहेत. त्यामुळे इतिहासाच्या स्वरूपातही बदल करून सुधारित इतिहास हा विषय इतरांना लागू करण्यासंदर्भातले निष्कर्ष म्हणजे उपयोजित इतिहास होय. खरं म्हणजे त्यातून इतिहास विषयाला जास्तीत जास्त उपयुक्त बनवणे म्हणजे उपयोजित इतिहास होय. याशिवाय इतिहासाद्वारे गतकालीन घटना व घडामोडींचं जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाचा उपयोग सर्व समाजाला वर्तमान काळ व भविष्य काळात कसा होईल याचा विचार म्हणजे उपयोजित इतिहास होय. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इतिहास हा विषय फक्त अभ्यासापुरता मर्यादित न राहता त्याचा जनसामान्यांनाही उपयोग झाला पाहिजे. त्या दृष्टीने उपयोजित इतिहासाकडे पाहिलं गेलं पाहिजे किंवा इतिहासाचं उपयोजन समाजासाठी झालं पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यातूनच ही जनांसाठी इतिहास ही संकल्पना या ठिकाणी उदयास आल्याचं आपल्याला दिसून येतं. इतिहासात घडून गेलेल्या घडामोडीचं विश्लेषण वर्तमान समाजाला प्रेरक व दिशादर्शक ठरावं असं म्हटलं जातं. उपयोजित इतिहासाशी संबंधित जनांसाठी इतिहास म्हणजे हिस्ट्री फॉर पब्लिक ही संज्ञा वापरली जाते. इतिहास हा फक्त इतिहास अभ्यासाच्या पातळीवर समर्पित न राहता सर्वसामान्यांच्या जीवनातही त्याचा उपयोग झाला पाहिजे. गतकाळात घडून गेलेल्या घडामोडी त्यांचं विश्लेषण वर्तमान समाजाला प्रेरक व दिशादर्शक ठरावं याचा विचार उपयोजित इतिहास करत असतो. उपयोजित इतिहास हे व्यापक क्षेत्र केवळ तज्ज्ञ व्यक्तीपुरतं मर्यादित नसून त्याचं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा त्यांचा सहभाग प्राधान्याने त्यामध्ये दिसून आला पाहिजे असं या ठिकाणी म्हटलं जातं. इतिहासाचे बंध लोकांच्या वर्तमानातील जीवनाशी घट्टपणे जोडणारी एक प्रभावी संकल्पना आहे. उदाहरण, सर्वसामान्य जनांना इतिहासाबद्दल गहन तत्त्वज्ञान किंवा अभ्यासक्रमामध्ये रुची नसते, परंतु त्यांना ऐतिहासिक स्थळे, वास्तू संग्रहालये यांचं कुतूहल व आकर्षण असतं. या माध्यमातून तो इतिहासाशी जोडला जात असतो. त्यामुळेच उपयोजित इतिहासाला जनांसाठी इतिहास असं म्हटलं जातं. थोडक्यात इतिहास विषयाचं आधुनिकीकरण काळात किंवा आधुनिक काळामध्ये जनांसाठी इतिहास या संदर्भातील विविध अभ्यासक्रम किंवा कोर्सेस देखील सुरू झालेले आहेत. बाहेरच्या विद्यापीठामधून जनांसाठी इतिहास ही संकल्पना घेऊन बेंगळूर येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी नावाची जी संस्था आहे या संस्थेमध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग चालवला जातो. या विभागात इतिहास हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल किंवा जोडला जाईल यावर संशोधन करून संदर्भातील विविध प्रकल्प कार्यान्वित केले जातात. थोडक्यात इतिहास हा लोकांना दैनंदिन जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो. उपयोजित इतिहास हे लोकांचं वर्तमान व भविष्यकाळ किंवा भविष्यकालीन हितासाठी इतिहासाच्या वापराशी निगडीत असणारं अभ्यासशास्त्र आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. उपयोजित इतिहास हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. इतिहासाचं उपयोजन कशा पद्धतीने होत असतं हे देखील समजावून घेणं गरजेचं आहे. एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. एखादा विषय इतर क्षेत्रात लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रवाद ही संकल्पना आपण ज्या परिसरामध्ये आपलं महाविद्यालय आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये आपलं हे महाविद्यालय आहे आणि आपण राष्ट्रवाद ही संकल्पना ज्या वेळेला इतिहासाच्या विद्यार्थ्यांची किंवा समाजाचे आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला राष्ट्रवादी भावना सावरकरांची ही जनमानसापर्यंत पोहोचवली तर त्यांच्यामध्ये आज मितीस अधिक देशाविषयी प्रेम आणि राष्ट्रवाद त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतो असा सहसंबंध या ठिकाणी जोडला जाऊ शकतो. खरं म्हणजे नवीन निष्कर्ष त्यातून प्राप्त होऊ शकतात, त्यालाच उपयोजन असं म्हटलं जाऊ शकतं. कोणताही विषय अलिप्त किंवा स्वतंत्र असत नाही,
त्याचा परस्पर संबंध असतो. तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून इतर विषयाशी जोडला जातो. आपण मागे बघितलेलं आहे, इतिहास व सहाय्यकारी शास्त्र, अगदी त्याचप्रमाणे इतिहासाचं उपयोजन इतर विषयांच्या माध्यमातून होत असतं, कारण ते विषय एकमेकांना जोडले गेलेले आहे. इतिहास हा विषय इतर क्षेत्राशी जोडून त्या क्षेत्राचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करून काही निष्कर्ष काढले जातात. त्यालाच इतिहासाचं उपयोजन असं म्हटलं जातं. उदाहरण, इतिहासाच्या विषयासंबंधित असलेले भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक इत्यादी विषय, तसेच मूर्तिशास्त्र, नाणकशास्त्र किंवा पुरातत्वशास्त्र इत्यादी सहाय्यक शास्त्र यांच्याशी इतिहास विषय लागू करून किंवा त्यांच्याशी इतिहास विषयाचं उपयोजन करून त्यातून मौलिक रचनात्मक निष्कर्ष काढले जातात. आज आपण पाहतोय की ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे आणि अशावेळी इतिहास विषयाचं इतर विषयाशी उपयोजन होणं गरजेचंच नव्हे तर अनिवार्य झालेलं आहे. इतिहासाच्या विविध विषयातील उपयोजनातून इतिहासाची व्याप्ती वाढलेली आहे. त्या दृष्टीने इतिहासाचे व इतर विषयांशी असलेले उपयोजन कशा स्वरूपाचे राहिले याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. मग इतिहासाचं उपयोजन विविध विषयाशी कशा पद्धतीने झालेलं आहे त्यामध्ये आपण काही प्रासंगिक म्हणजे अर्थशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, पुरातत्वशास्त्र, नाणकशास्त्र आणि मुद्राशास्त्र या विषयांचा आधार घेऊन आपण समजावून घेणार आहोत. इतिहास हा एक व्यापक विषय आहे. या विषयाची स्वतंत्र ओळख आहे. एक शास्त्र म्हणून या विषयाचे एक पद्धतशीर शास्त्र आहे. इतिहासाचे स्वतःचे स्वतंत्र नियम आहेत, सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत, लेखन व संशोधन तंत्र आहे. इतिहास हा स्वतंत्र विषय असला तरी अनेक विषय व शास्त्र इतिहासाशी जोडले गेलेले आहेत किंवा संबंधित आहेत. इतिहास हा केवळ राजे रजवाड्यांचा विषय नसून तो लोकांचाही विषय आहे. मानवांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, साहित्य, स्थापत्य, कला, ज्ञान, विज्ञान या सर्वांगाचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. आणि त्यामुळे इतिहासाशी संलग्न असणाऱ्या अशा विविध विषयांबरोबर इतिहासाचे असलेले जे उपयोजन आहे ते आपल्याला स्पष्ट करता येईल. इतिहास हा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू केल्यामुळे या विषयाची व्याप्ती वाढलेली आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयाची माहिती घेणार आहोत. अर्थशास्त्र खरं म्हणजे इतिहासाच्या अर्थशास्त्राशी उपयोजन केल्यामुळे अर्थशास्त्राला समग्रता प्राप्त होण्यास मदत होते. समाज जीवनाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करणारे हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. म्हणजे इतिहास आणि अर्थशास्त्र. समाज जीवन आणि त्याचा अभ्यास या दोन्ही विषयाच्या माध्यमातून केला जातो. इतिहासाला अथवा मानवी घडामोडींना भौतिक बाजू असते किंवा असतात. इतिहासाच्या कृती आणि आर्थिक गरजातून व हितसंबंधातून निर्माण होत असतात. ऐतिहासिक घटनांच्या मागे आर्थिक कारण फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे इतिहासाला अर्थशास्त्राचे तर शास्त्रज्ञाला इतिहासाचे पायाभूत ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे इतिहास संशोधक असेल त्याला अर्थशास्त्राचं आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला इतिहासाचं पायाभूत ज्ञान असणं परस्पर विषयांचं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कार्ल मार्क्स यांनी इतिहासाच्या आर्थिक पैलूवर सर्वप्रथम प्रकाश टाकला. त्यातून इतिहासाच्या आर्थिक अंगाने अभ्यास करणारा मार्क्सवादी लेखन प्रवाह पुढे आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर इतिहासाचं अर्थशास्त्राबरोबर उपयोजन केल्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होते. उदाहरण द्यायचं झालं तर आर्थिक प्रश्नातून समाजात गरीब आणि श्रीमंत हे दोन वर्ग निर्माण झाले. त्यांच्यात वेगवेगळ्या कालखंडामध्ये सतत संघर्ष होत राहिला. या निरीक्षणातून इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो वर्ग संघर्ष आहे असं मत कार्ल मार्क्सने आपल्या व्याख्येच्या स्वरूपात या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. या पार्श्वभूमीवर इतिहासाचं अर्थशास्त्राशी उपयोजन महत्त्वाचं आहे. म्हणजे इतिहास काही नसून तो गरीब आणि श्रीमंतातील लढा आहे असं मत या ठिकाणी कार्ल मार्क्सने मांडलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर इतिहासाचं अर्थशास्त्रातील उपयोजन महत्त्वाचं आहे. दुसरा विषय आहे महत्त्वाचा तो म्हणजे भूगोल. खरं म्हणजे इतिहास हा सामाजिक शास्त्राच्या समूहातील एक महत्त्वपूर्ण विषय आहे. त्यामुळे इतिहासाचं व त्या विषयांशी घनिष्ठ आंतरसंबंध या ठिकाणी आहे काही विषयांचे. मग त्यामध्ये भूगोल हा महत्त्वाचा विषय आहे.
भूगोल आणि इतिहास या दोन्ही विषयांचे अस्तित्व परस्परावलंबी आहे. ते एकमेकांवर अवलंबून आहे. त्यांचा अतिशय जवळचा सहसंबंध आहे. विशेष भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचं नाट्य चालतं असे संदर्भ दिले जातात किंवा अत्यंत सूचक असं वक्तव्य केलं जातं. प्राध्यापक बकल यांच्या मते मानव व समाज जीवनावर भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव टाकत असतो किंवा पडत असतो. तसेच मॉन्टेस्क्यू म्हणतो की भूमी व हवामानाचा मानवी इतिहासावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम होतो. सह्याद्रीच्या सानिध्यात छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची निर्मिती कशी केली, मराठ्यांनी गनिमी कावा हे युद्धतंत्र अवलंबून कशा पद्धतीने साम्राज्याचा विस्तार केला, याचे अनुमान आपल्याला तिथल्या भौगोलिक परिसराकडे पाहून करता येतं. म्हणजे सह्याद्रीच्या उत्तुंग रांगांचा उपयोग शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून हिंदवी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करेपर्यंत कशा पद्धतीने केलं हे आपण त्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरल्यानंतर तेथील भौगोलिक परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या निदर्शनास येते. आणि यावरून इतिहास आणि भूगोल किती जवळचा संबंध आहे ही बाबही आपल्या निदर्शनास येते. भूगोलाचा इतिहासावर व इतिहासाचा भूगोलावर प्रभाव पडत असतो. इतिहासाचं उपयोजन भूगोल विषयाबरोबर झाल्याने या दोन्ही विषयाची व्याप्ती व उपयुक्तता या ठिकाणी वाढल्याचं दिसून येतं. पुढचा विषय आहे तत्त्वज्ञान. विविध कालखंडामध्ये विविध विचारधारांचा उदय व विकास आणि विस्तार झालेला आहे. त्यातूनच मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या तत्त्वज्ञानाचा उदय किंवा उगम होण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली हे अभ्यासणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तत्कालीन तत्त्वांना किंवा तत्त्वज्ञानाला त्या काळातील ऐतिहासिक घटनांची जोड द्यावी लागते. मानवी जीवनाच्या वाटचालीत उदयास येणाऱ्या विचार परंपरा व विचारसरणीच्या उदयास साह्यभूत ठरणाऱ्या तत्कालीन घडामोडी किंवा घटनाक्रमाची जोड दिल्याशिवाय या तत्त्वज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास होत नाही. त्यासाठी वर्धमान महावीर यांचं अहिंसा तत्त्वज्ञान असेल, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडीचं म्हणजे गौतम बुद्धांचं असेल किंवा वर्धमान महावीर यांचं असेल तत्त्वज्ञान, ऐतिहासिक घडामोडींच्या संदर्भाशिवाय पूर्णांशाने समजणार नाही. त्यांचा इतिहास आणि त्यांचं तत्त्वज्ञान समजावून घ्यायचं असेल तर त्यांचं आपल्याला पार्श्वभूमी समजावून घ्यायची असेल तर इतिहास अभ्यासणं गरजेचं आहे. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री अथवा महात्मा गांधींचे सत्याग्रहाचे जे तत्त्वज्ञान आहे तत्कालीन इतिहासाच्या संदर्भात समजणं अवघड आहे. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचे त्यांचे विचार, त्यावेळचे त्यांचं तत्त्व आज मी ज्यावेळेला आपण अभ्यासतो कदाचित आज समजणं थोडंसं आपल्याला क्लिष्ट होत असेल, परंतु तत्कालीन जन आंदोलनाचा कालखंड आणि त्यातून त्यांची सत्याची भूमिका किंवा लोकमान्य टिळकांचे चतुसूत्रीचे विचार समजावून घेणं म्हणजे या ठिकाणी तत्त्वज्ञानाचा सहसंबंध असणं आपल्याला निदर्शनास येतं. पुढचा जो विषय आहे पुरातत्वशास्त्र. पुरातत्वशास्त्र हे इतिहासाला संलग्न असणारं महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. इतिहास व पुरातत्वशास्त्र हे परस्पर अवलंब असणारे अभ्यास विषय आहे. त्यामुळे इतिहासाचे पुरातत्वशास्त्राशी असलेले उपयोजन हे उल्लेखनीय आहे. इतिहासकालीन अवशेषांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे पुरातत्वशास्त्र होय. पुरातत्व विभागातील अभ्यासकांना विविध क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. पुरातत्व अवशेष जमिनीखालील उत्खननातून काढले जातात. आपल्याला माहिती आहे सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला आणि नंतर पुरातत्व विभागाने त्या परिसरामध्ये उत्खनन करून मोठ्या प्रमाणात या संस्कृतीची व्याप्ती, विकास आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सर्वच बाबींवर प्रकाश टाकल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे उत्खननात मिळालेली ही संस्कृती आहे आणि उत्खननाशी संबंधित शास्त्र म्हणजे पुरातत्वशास्त्र होय. या निर्जीव अवशेषांच्या संदर्भातील माहिती इतिहासाद्वारे मिळते. त्यामुळेच पुरातत्वशास्त्राला कार्यप्रवण व परिणामकारक बनविण्यासाठी त्याला इतिहासाची जोड असणं आवश्यक आहे. उदाहरण सिंधू संस्कृती व त्या संदर्भातील पुरातत्वीय अवशेषांचा शोध पुरातत्वशास्त्रज्ञांनी लावला, पण त्या अवशेषांच्या आधारे तत्कालीन इतिहास उभा करण्यात इतिहास विषयाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे पुरातत्वशास्त्राला इतिहासाची जोड असणं अगत्याचं दिसून येतं. म्हणजे पुरातत्वशास्त्र आणि इतिहास हे परस्परावलंबी विषय आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आणि त्या दृष्टीने उपयोजन होत असतं. पुढचा महत्त्वाचा विषय आहे नाणकशास्त्र. इतिहासाच्या सहाय्यकारी शास्त्रात नाणकशास्त्र एक प्रभावी व असं सहाय्यकारी शास्त्र आहे.
इतिहासकालीन नाण्यांचा अभ्यास करणारे हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. नाणकशास्त्राला इतिहासाची जोड दिल्याशिवाय अर्थपूर्णता येत नाही. त्यामुळेच नाणकशास्त्रात इतिहासाचं उपयोजन महत्त्वाचं आहे. उपलब्ध नाण्यांच्या स्वरूपाचा अभ्यास करून त्या नाण्यांशी संबंधित असलेल्या इतिहासाची मांडणी करता येते. उदाहरण, नाणी ज्या प्रदेशात सापडलेली आहेत त्यावरून त्या राज्याचा विस्तार, त्या राज्याचा व्यापार, त्या राज्यातील आर्थिक परिस्थिती किंवा नाणी कुठल्या धातूची आहेत त्यावरून त्यांचं भौतिक ज्ञान, धातूविषयक माहिती मिळण्यास आपल्याला मदत होते. नाण्यांच्या धातूवरून त्या राज्याची आर्थिक परिस्थिती हिची माहिती आपल्याला मिळते किंवा समजण्यास त्याचा उपयोग होत असतो. म्हणजे नाणी जर सोन्याची असतील तर निश्चितच त्यांचा जो आर्थिक परिस्थितीचा काळ आहे हा अतिशय समृद्ध असा आहे असं आपण अनुमान लावू शकतो. राज्यकर्त्यांच्या आज्ञा व त्यांची धोरणं या संदर्भातीलही अनुमान आपल्याला नाण्यांच्या आधारे लावता येतात. कारण नाण्यांवर काही बाबी मुद्रित केलेल्या आपल्याला दिसून येतात. नाणकशास्त्रातील तज्ज्ञांना सादरीकरणाची व प्रदर्शनाची उत्तम संधी त्यातून मिळत असते. नाणकशास्त्राला इतिहासाचं उपयोजन मिळाल्याशिवाय नाण्यांशी संबंधित असलेल्या इतिहासाचा उलगडा होणं अशक्य आहे. थोडक्यात काय तर नाण्यांच्या अभ्यासातून ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी करून मार्गदर्शक निष्कर्ष काढता येतात आणि त्यामुळे इतिहासाचं उपयोजन नाणकशास्त्राशी आहे. आणि शेवटचा जो महत्त्वाचा भाग आहे मुद्राशास्त्र. मुद्रांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मुद्राशास्त्र होय. ऐतिहासिक काळातील कागदपत्रांवर म्हणजे त्या काळातील व्यक्ती किंवा राज्यकर्त्यांनी ज्या मुद्रा उमटवलेल्या असतील त्या आपणास आज मितीस पाहावयास मिळतात. या मुद्रांना मोहर, सील किंवा सिक्का असंही म्हटलं जातं. इतिहासाचं उपयोजन करून या मुद्रांना अर्थपूर्ण करता येतं. मुद्रांवरून त्या मुद्राकर्त्याचा दर्जा, त्याचं स्थान, त्याचं धोरण इत्यादी विषयीची मांडणी करण्यासाठी इतिहासाची मदत घ्यावी लागते. मुद्रांच्या अभ्यासावरूनच जाणकारांना अनेक ऐतिहासिक निष्कर्ष काढता येतील. या क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकारांना चांगली संधी भविष्यामध्ये उपलब्ध होऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय तर अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल, तत्त्वज्ञान असेल, पुरातत्वशास्त्र असेल, नाणकशास्त्र असेल किंवा मुद्राशास्त्र असेल, या सर्वांचा संबंध इतिहासाशी येतो आणि इतिहासाचा या सहाय्यकारी शास्त्राशी किंवा या विषयाशी येतो आणि यांच्या उपयोजनातूनच या ठिकाणी समाजापर्यंत इतिहासाचं जे काही ज्ञान आहे किंवा महत्त्व आहे जे त्यांच्या आचरणामध्ये आलं पाहिजे त्याचा आधार या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. मित्रहो, आज आपण इतिहासाच्या उपयोजनामुळे वर्तमान काळ व भूतकाळ यांच्यातील संवाद कसा साधला जातो याविषयीची माहिती घेतली. मानवी प्रगतीचा आढावा आपल्याला यातून मिळतो. गतकालीन वारसांचं स्मरण होत असतं. वर्तमानासाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. समाजाला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सारांश या ठिकाणी सांगता येईल. आज जो काही भाग आपण अभ्यासलेला आहे त्या भागावर आधारित मी तुम्हाला स्वाध्याय देत आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे इतिहासाचं उपयोजन म्हणजे काय हे थोडक्यात तुम्ही लिहायचं आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे जनांसाठी इतिहास ही संकल्पना थोडक्यात तुम्ही स्पष्ट करायची आहे. म्हणजे इतिहास हा फक्त ठराविक वर्गापुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांसाठी आहे. त्याचा उपयोग त्याच्यासाठी झाला पाहिजे. वर्तमानात त्याला तो प्रेरक ठरला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जनांसाठी इतिहास ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. आपण आज इतिहासाचं उपयोजन ही संकल्पना समजावून घेतली. इतिहास व इतर विषय त्यांचा असलेला परस्पर पूरक संबंध समजावून घेतला. पुढील तासाला इतिहास व वर्तमान काळ यांचा सहसंबंध आपण अभ्यासणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.